हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो, तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो, ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदाच्या हुताशनी फाल्गुनी पौर्णिमेला लागणार चंद्राला ग्रहण, त्यामुळे होळी प्रज्वलित करता येणार का? धुळवड खेळता येईल का? होळी साजरी करायची आहे का? त्याचबरोबर हे चंद्रग्रहण होळीच्या दिवशी आलेले आहे की धुलिवंदनच्या दिवशी आलेले आहे? या चंद्रग्रहणाचे वेध आपल्याला कधीपासून पाळायचे? कारण या चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार आहे का? आणि गर्भवती महिला, लहान मुलं, ज्येष्ठ मंडळी यांनी वेदाचे नियम कधीपासून पाळायचे आहेत? कारण आपल्यासाठी आणि त्यांच्यासाठी वेगळा टायमिंग असतो. त्याचबरोबर चंद्रग्रहणाचा स्पर्श, चंद्रग्रहणाचा मोक्ष, ग्रहणाचा पुण्यकाल सुद्धा मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. होळी, धुलिवंदन आणि चंद्रग्रहणाबद्दल संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, यंदा 2026मध्ये हुताशनी पौर्णिमा ही 2 मार्च सोमवारी संध्याकाळी 5:55 सुरू होत आहे आणि पौर्णिमेची समाप्ती ही 3 मार्च रोजी मंगळवारी सायंकाळी 5:07 होणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न ही होलिका दहन नेमके आपल्याला कधी करायचे? तर 2 मार्च 2026 सोमवारी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला होलिका दहन करायचे आहे. म्हणजे संध्याकाळी आपण होळी पेटवू शकतो. तसेच आपल्याला पौर्णिमेचा सत्यनारायणाची पूजा ही 2 तारखेला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायची. आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न येईल की 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 हुताशनी पौर्णिमा सुरू होत आहे आणि 3 मार्चला सायंकाळी 5:07 संपत आहे. तर खऱ्या अर्थाने होळी ही आपण उदय तिथीनुसार मंगळवारी 3 मार्चला साजरी करायला हवी. मग आपण 2 मार्चला का साजरी करत आहोत? तर तुमच्या या प्रश्नाचे उत्तरसुद्धा आता मी तुम्हाला देते. कारण 3 मार्च रोजी प्रदोष काळ सुरू होण्यापूर्वीच हुताशनी पौर्णिमेची जी तिथी आहे ती समाप्त होत आहे. म्हणून धर्मसिंधू या ग्रंथातील वाचनानुसार होलिका दहन हे आपल्याला 2 मार्च रोजी सोमवारी प्रदोष काळामध्ये करायचं आहे. आणि चंद्रग्रहणाचा होलिका दहनासाठी कोणताही अडथळा येणार नाही. कारण चंद्रग्रहण जे आहे ते 3 मार्च रोजी मंगळवारी असणार आहे आणि याच दिवशी धुलिवंदन आहे. मात्र 3 मार्चला धुलिवंदनाला नक्कीच चंद्रग्रहणाचा परिणाम दिसेल. तो असा की ग्रहण संपल्याशिवाय आपल्याला धुळवड खेळता येणार नाही. म्हणजे धुलिवंदनाच्या दिवशी चंद्रग्रहण आलेले आहे. होळीचा आणि चंद्रग्रहणाचा काही संबंध नाही. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे, त्यामुळे आपल्याला या ग्रहणाचे सगळे वेद, नियम देखील पाळायचे आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाचा सूतक काळ खूप महत्त्वाचा असतो. वर्षातील पहिले चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार असल्यामुळे याचा सूतक काळसुद्धा लागू होईल. चंद्रग्रहण सुरू होण्याचा 9 तास आधी सूतक काळ सुरू होतो. ज्योतिष आणि धार्मिक मान्यतेनुसार या सूतक काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे. सूतक काळ 3 मार्च रोजी मंगळवारी सकाळी 6:20 सुरू होईल आणि संध्याकाळी तो 6:46 असेल. बघा, या दिवशी दुपारी 3:20 ही वेळ ग्रहणाच्या स्पर्शाची वेळ असेल. संध्याकाळी 4:34 या चंद्रग्रहणाची खग्रास अवस्था सुरू होईल. या दिवशी संध्याकाळी 5:30 हे ग्रहण मध्यावर जाईल. त्यानंतर याच दिवशी सायंकाळी 5:33 चंद्रग्रहण फक्त खग्रास अवस्था संपेल. मात्र या चंद्रग्रहणाचा मोक्ष अर्थात संपूर्ण चंद्रग्रहण हे या दिवशी सायंकाळी 6:46 संपेल. आता गर्भवती महिला, वृद्ध मंडळी आणि लहान मुलांसाठी सूर्य उदयापासून हे नियम पाळायची गरज नाही. तुमच्यासाठी वेगळा टायमिंग आहे, तो सुद्धा आता मी पुढे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मात्र ज्या महिला गर्भवती नाहीत, जे पुरुष आजारी नाही आहेत, अगदी वयोवृद्धसुद्धा नाही आहेत, त्याचबरोबर लहान बालकही नाही आहेत, अशा सर्वांनी ग्रहणाचे नियम मंगळवार दिनांक 3 मार्च 2026 रोजी सकाळी 6:20 पासून किंवा
त्या दिवशीच्या सूर्योदयापासून ते संध्याकाळी ग्रहणाच्या मोक्षापर्यंत म्हणजेच काय सायंकाळी 6:48 पाळायचा आहे. 3 मार्च रोजी दुपारी 3:20 ग्रहण स्पर्श सुरू होईल. तो ग्रहणाचा मोक्ष हा 3 मार्च रोजी सायंकाळी 6:46 असेल. हा काळामध्ये सूतक काळ सुरू होताच मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. तसेच यावेळी नामजप आणि तपश्चर्यांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे ग्रहणाच्या काळात किंवा सूतक काळामध्ये तुम्ही नामस्मरण करू शकता. बघा, जे मंत्र स्तोत्र तुमचे पाठ आहेत ते तुम्ही म्हणू शकता. जर तुम्ही गुरुमंत्र घेतलेला असेल तर या गुरुमंत्राचा जपसुद्धा तुम्ही या काळामध्ये करू शकता. तुम्हाला जर एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल तर तोही तुम्ही या काळामध्ये करा. किंवा जी मंत्र स्तोत्र तुम्हाला मोबाईलवर ऐकायला आवडतात तीही तुम्ही ऐकू शकता किंवा टी व्हीवरती मोबाईलवरती घरात मंत्र स्तोत्र लावून ठेवा. म्हणजे सगळ्यांच्या ती कानी पडतील आणि आपल्या घरामध्ये मंत्र स्तोत्राचे जे ध्वनी आहेत, उच्चार आहेत ते पसरतील आणि त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध सकारात्मक राहील, मन प्रसन्न राहील. ग्रहण काळात आपण जे शिजवलेले अन्न आहे, जे साठवलेले पाणी आहे त्या सर्वांवर तुळशीपत्र ठेवायचं. गर्भवती महिलांनी, त्याचबरोबर आजारी वयोवृद्ध लोकांनी, लहान बालकांनी ग्रहणाचे नियम जे आहेत किंवा ग्रहणाचा जो काही वेदकाल आहे तो सकाळी 11 वाजेपासून ग्रहण मोक्षपर्यंत पाळायचा. म्हणजेच काय 3 मार्च 2026 रोजी मंगळवारी सकाळी 11 वाजेपासून ते सायंकाळी 6:46 नियम पाळले तरीसुद्धा चालणार आहेत. अशा वेळी या ग्रहण काळामध्ये गर्भवती महिलांनी एका जागेवर बसायचं. तुम्ही रिलॅक्स होऊन बसा. असं काही नाही की मांडी घालून बसा, उठून बसा. आपल्या घरातील जी मोठी मंडळी सांगतात जसं की रिलॅक्स आपण बसू शकतो, बाथरूमला जायचं आहे, टॉयलेटला जायचं आहे. फक्त ग्रहण काळामध्ये आपली बोटं मोडायची नाहीत, चाकूने विळीने काही चिरायचं नाही, कात्रीने काही कापायचं नाही, पायाची घडी घालून बसायचं नाही किंवा कोणती वेणी घालायची नाही. आपण स्वतः आपली वेणी घालायची नाही आहे, केस विंचरायचे नाहीत, ग्रहण बघायचं नाही, झोपायचं नाही, ह्या गोष्टी करायच्या. बाकी आपण घरामध्ये चक्रा मारू शकतो, फिरू शकतो, रिलॅक्स बसू शकतो. तुम्ही बेडवर बसा, सोफ्यावर बसा, चेअरवर बसा. त्यानंतर या ग्रहण काळामध्ये तुम्हाला जे म्युझिक आवडतं, गाणी आवडते ती तुम्ही ऐकू शकता. जे स्तोत्र मंत्र तुम्हाला ऐकायला आवडतात ते तुम्ही मोबाईलवरती ऐकू शकता किंवा जे स्तोत्र मंत्र तुम्हाला पाठ आहेत, म्हणता येतात ते तुम्ही म्हणू शकता. किंवा मग तुमच्याकडे एखादं छानसं पुस्तक असेल तर तेही तुम्ही वाचू शकता किंवा एखादा ग्रंथ असेल तर तो सुद्धा तुम्ही ग्रहण काळामध्ये वाचू शकता. आणि हे काही शक्य नसेल तर जो कोणता मंत्र तुम्हाला येतो तर तो पूर्ण ग्रहण काळामध्ये तुम्हाला मंत्रजप करायचा आहे. आपल्या पोटावर तुम्ही हात ठेवू शकता. पोटावर हात ठेवून किमान स्वतःला ऐकू येईल अशा आवाजामध्ये मंत्र पठण करायचं आहे. असं म्हणतात की आपण पोटावर हात ठेवून स्वतःला ऐकू येईल अशा आवाजात जर मंत्रस्तोत्र म्हटलं तर आपल्या बाळाला सुद्धा त्याचे आशीर्वाद मिळत असतात आणि आपल्या बाळापर्यंत ती सेवा पोचत असते. ग्रहण संपल्यानंतर घरातील सर्वांनी स्नान करायचं. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकायचं आहे. त्यानंतर पाण्याने आपल्याला त्या अंघोळ करायची किंवा मग तुमच्याकडं गोमूत्र असेल तर गोमूत्र टाका, पंचगव्य असेल तर पंचगव्य टाका आणि नंतर आपल्याला घर झाडून पुसून घ्यायचं आहे, देवपूजा करायची आणि त्यानंतर मग आपण जेवण वगैरे ज्या काही गोष्टी असतील खायच्या प्यायच्या असेल तर त्या आपण करू शकतो. तर आता आपण या ग्रहणाच्या दिवशी काय करावं, काय करू नये, कोणते महत्त्वाचे नियम पाळायचे असतात जे आपल्याला ग्रहण आल्यावर पाळावे लागतात किंवा ते पाळणं आपल्या सर्वांसाठी अनिवार्य आहे. बघा, आपल्या गावच्या सूर्यास्तापासून ग्रहण मोक्षापर्यंत अगदी अल्प काळात या ग्रहणाचा पुण्यकाल असणार आहे. तर या ग्रहणाच्या पुण्यकालामध्ये आपल्याला श्राद्ध तसेच जो काही दानधर्म असतो तर ही कर्म करता येतील आणि ग्रहणाचा जो काही वेदकाल आहे, वेदकाळामध्ये स्नान, देवपूजा, नित्यकर्म, जप, श्रद्धा ही सर्व कामे आपल्याला करता येणार आहेत. तसेच ग्रहण काळामध्ये भोजन करणे टाळावे असे सांगितले जाते. विशेषतः गर्भवती महिलांनी अधिक काळजी घ्यावी.
अशी समजूत आहे. मात्र ग्रहण काळात गर्भवती महिला पाणी पिऊ शकतात. ग्रहण सुरू होण्यापूर्वी अन्न शिजवणं टाळायला हवं. ग्रहणाचा सूतक काळ हा ग्रहण सुरू होण्याच्या अगोदर 9 तासापासून सुरू होतो. त्यामुळे आपल्याला सूतक काळ सुरू होण्याच्या आधीच अन्न शिजवून ठेवायचं आणि हे शिजवलेलं जे अन्न आहे तर त्याच्यावर आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे. जे काही अन्नपदार्थ आपण बनवतो त्या प्रत्येक अन्नपदार्थावर आपण एक एक तुळशी पान ठेवायचं. त्याचबरोबर आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला तुळशीची पानं मिसळून ठेवायची, जेणेकरून जेव्हा ग्रहणाचा मोक्ष होईल म्हणजेच ग्रहण संपेल त्याच्यानंतर आपण ते अन्नपदार्थ खाऊ पिऊ शकतो. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चंद्रग्रहण आणि होळी या संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे. तरीसुद्धा अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.